आज आपण कास्ट व्हॅलिडिटी अप्लाय प्रोसेस या टॉपिकवर व्हिडिओ पाहणार आहोत। या व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण A to Z प्रोसेस लाईव्ह दाखवणार आहे आणि तुम्हाला कोणकोणती कागदपत्रे लागतील, कोणत्या वर्षाचे लागतील आणि अर्ज करताना कोणती काळजी घ्यावी जेणेकरून फॉर्म रिजेक्ट होऊ नये याबद्दलची संपूर्ण माहिती मिळेल। व्हिडिओ थोडा लांब होणार आहे कारण प्रत्येक स्टेप डिटेलमध्ये सांगितलेली आहे, जेणेकरून एकदा व्हिडिओ पाहिल्यावर कोणतीही अडचण येऊ नये या हेतूने। तर चला मग कुठलाही उशीर न करता व्हिडिओ सुरू करूया। तर नमस्कार, रामराम मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या गावाला टेकी या मराठी यूट्यूब चॅनलवर। तर सर्वात अगोदर आपण कोणकोणती कागदपत्रे लागणार आहेत याची संपूर्ण माहिती घेऊया, मग बाकीची माहिती मी तुम्हाला लाईव्ह प्रोसेस करताना दाखवेनच। तर मित्रांनो, सर्वात अगोदर तुम्हाला जातीचा दाखला म्हणजेच कास्ट सर्टिफिकेट लागणार आहे। त्यानंतर 2 नंबरचा डॉक्युमेंट आहे फॉर्म नंबर 15A, जे की तुमच्या शाळा किंवा कॉलेजमार्फत तुम्हाला दिला जातो कास्ट व्हॅलिडिटीसाठी। त्यानंतर डॉक्युमेंट नंबर 3 आहे ॲफिडेविट, 2 असतील मित्रांनो, त्यामध्ये फॉर्म नंबर 3 आणि 17 असेल। त्यानंतर डॉक्युमेंट नंबर 4 आहे बोनाफाईड, कोणताही प्राथमिक असो, माध्यमिक असो किंवा चालू वर्षाचा असो। त्यानंतर डॉक्युमेंट नंबर 5 आहे स्वतःच्या शाळेचा दाखला म्हणजेच TC। त्यानंतर आहे मित्रांनो डॉक्युमेंट नंबर 6 मध्ये वडिलाचा शाळेचा दाखला आणि 7 मध्ये आजोबाचा शाळेचा दाखला। आता मित्रांनो, समजा तुमचे वडील किंवा आजोबा अशिक्षित असतील तर मग तुम्ही त्या जागी एक तुम्हाला काय करायचं आहे, शपथपत्र मारून द्यायचं आहे मित्रांनो। किंवा जर आजोबाच्या भावाचं कोणाचं असेल तर आजोबाच्या जागी तुम्ही त्यांच्या भावाचं कोणाचं पण लावू शकता मित्रांनो, ठीक आहे। त्यानंतर येतो महसूल पुरावा। मित्रांनो, महसूल पुरावा म्हणजे अगोदर काय व्हायचं मित्रांनो, तुमच्या जे शेतीचे व्यवहार व्हायचे त्या कागदपत्रावर जातीचा नमूद केलेला असायचा मित्रांनो, त्यामुळे त्यावर जातीचा पुरावा म्हणून एक महसूल पुरावा म्हणून वापरला जातो। उदाहरणार्थ समजा कासरा पाणी असेल, क पत्रक असेल ज्याला, आणि शेवटी लागणार आहे मित्रांनो तुमची फोटो, सही आणि तुमच्या वडिलांची सुद्धा सही लागणार आहे। जर वडील अशिक्षित असतील तर त्यांचा अंगठा घ्या आणि त्याला स्कॅन करून अपलोड करा। आता मित्रांनो, तुम्हाला साईडला सोबतच दिसत आहे की कोणत्या कास्टसाठी म्हणजे कोणत्या कॅटेगरीसाठी कोणत्या वर्षीचे पुरावे लागतील मित्रांनो। हे पुरावे तुम्हाला महसूल पुराव्यासाठी आहे मित्रांनो। हे जी कॅटेगरी दिलेली आहे मी, याच्या पुढे जे वर्ष दिलेले आहे त्या वर्षाचे पुरावे तुम्हाला महसूल पुरावे लागतील मित्रांनो, तुमच्या जातीचा कास्ट व्हॅलिडिटीचा पुरावा म्हणून मित्रांनो। तर कुठलाही उशीर न करता आपण सरळ आता व्हिडिओ सुरू करूया आणि उर्वरित जे पण माहिती असेल मी ती तुम्हाला लाईव्ह प्रोसेसमध्ये दाखवेन। तर चला मग सुरू करूया। सर्वात अगोदर तुम्हाला स्क्रीनवर दिसणाऱ्या वेबसाईटवर यायचं मित्रांनो, याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन, तिथून तुम्ही डायरेक्ट इथं येऊ शकता किंवा तुम्ही तुमच्या मोबाईल किंवा कम्प्युटरमध्ये क्रोम ब्राउझर उघडा आणि तिथं सर्च करा व्हॅलिडिटी फॉर द कास्ट सर्टिफिकेट किंवा कास्ट सर्टिफिकेट व्हॅलिडिटी असं जरी टाकलात तरी तुमच्यासमोर पहिली वेबसाईट येईल CCBIS ह्या नावाची वेबसाईट आहे। तुम्हाला ह्याच नावाच्या वेबसाईटवर तुम्हाला काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे। याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दे, तुम्ही डायरेक्ट तिथून त्या वेबसाईटवर रिडायरेक्ट होऊन जा। तर आता याच्यावर आपण क्लिक करून घ्या। याच्यावर क्लिक केल्यावर तुम्हाला असा इंटरफेस दिसेल जसे की मी अगोदर तुम्हाला दाखवलो। आता इथं तुम्हाला काय करायचं आहे मित्रांनो, नवीन यूजर म्हणून रजिस्टर करायचा। एकदा नवीन यूजर रजिस्टर झाल्यावर तुम्हाला ॲप्लिकेशन करण्यासाठी इथं तुमचा यूजर नेम टाकायचा असतो, पासवर्ड टाकायचा असतो आणि कॅप्चर कोड फिलअप करायचा असतो। त्यानंतर तुम्हाला लॉग इन बटनावर क्लिक करायचं आणि पासवर्ड विसरला तर फॉरवर्ड पासवर्ड करून सुद्धा तुम्ही पासवर्ड रिसेट करू शकता। तर आता तुम्ही एकदम नवीन आलात त्यामुळे आपण एकदम बेसिकपासून स्टार्ट करूया। न्यू यूजर रजिस्टर या बटनावर क्लिक करायचं। रजिस्टर कोण करायचं, तर जो अर्जदार आहे, अर्जदार कोण, तर ज्याच्या नावाचा व्हॅलिडिटी काढायचा आहे तोच अर्जदार। वडिलाचं ते कोणाचं नाही, ज्याच्या नावाचं करायचं आहे तोच अर्जदार। आता इथे आल्यावर तुम्हाला असा पेज दिसेल, इथं सॅच्युएशनमध्ये मिस्टर कुमार जे असेल ते निवडायचं आहे। फर्स्ट नेममध्ये पहिला नाव लिहायचं आहे, मिडल नेममध्ये वडिलाचं नाव लिहायचं आहे आणि लास्ट नेममध्ये तुमचा आडनाव लिहायचं। त्यानंतर तुम्हाला जेंडर सिलेक्ट करायचं, तुमचा जो असेल मेल फिमेल। त्यानंतर तुम्हाला मेल ID व्यवस्थितरित्या टाकायची आहे। त्यानंतर तुम्हाला मोबाईल नंबर टाकायचा आणि सेंड OTP या बटनावर क्लिक करायचं। मेलनं ईमेल ID आणि मोबाईल नंबर व्यवस्थितरित्या टाका, कारण याच्याचद्वारे तुम्हाला भविष्यात सुद्धा संपर्क साधला जाईल आणि व्हेरिफिकेशन लिंकसुद्धा ईमेलवर येईल, त्याच्याशिवाय तुम्ही लॉग इन करू शकणार। त्यानंतर युजर नेमच्या जागी तुमची मेल ID टाका, एक चांगला पासवर्ड तयार करा, कॅप्चर कोड फिलअप करा जो दिसणार आहे कॅप्चर कोडच्या जागी। त्यानंतर सबमिट या बटनावर तुम्ही क्लिक करा। ते सर्व माहिती भरून घेतलं तुमच्या ईमेलवर एक लिंक येईल कास्ट व्हॅलिडिटीची,
व्हेरीफाय करण्यासाठी त्या लिंकला तुम्ही क्लिक करायचा. तुमच्या ईमेलवर भेटलं नसेल तर स्पॅम नावाचं एक फोल्डर असतो, तिथं जायचं, तिथून मिळून जाईल. आणि ते ओपन केल्यावर तुम्हाला एक लिंक दिसेल, तिथे तुम्ही बटन दिसेल, तिथे तुम्ही क्लिक केलं तर ईमेल आय डी व्हेरीफाय होऊन जाईल. इथं सुद्धा तुम्हाला सांगितलेलं आहे. त्याच्याशिवाय तुम्ही ॲप्लिकेशन करू शकणार नाही. आता व्हेरीफाय केल्यावर तुम्हाला इथे यायचं आहे पुन्हा युजर नेमच्या जागी जसे की ईमेल आय डी ते टाकून घ्यायचा आहे, पासवर्ड भरून घ्यायचा आहे आणि इथे तुम्हाला कॅप्चर कोड भरून घ्यायचा. कॅप्चर कोड भरल्यावर लॉग इन या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं. लॉग इन या बटनावर क्लिक केल्यावर तुमच्यासमोर असा पेज येईल, जिथं तुम्हाला वेलकम म्हणून तुमचं वर नाव दिसेल. वेलकमच्या जागी तुमचं नाव दिसेल. त्यानंतर इथे टर्म अँड कंडिशन असतील. तुम्हाला ते सगळे टर्म अँड कंडिशन व्यवस्थितरित्या काळजीपूर्वक वाचून घ्यायचे. हे सगळं वाचून घेतल्यावर तुम्हाला खाली यायचं आहे. खाली आल्यावर एक ॲग्री नावाचा बटन दिसतो, तिथे तुम्हाला चेकबॉक्स करायचा. आता मी दाखवते. ह्या ॲग्री या बटनावर तुम्हाला चेकबॉक्स करायचा आणि प्रोसीड या बटनावर क्लिक करायचं. आता टाईप ऑफ ॲप्लिकेशन तुम्हाला कोणत्या कारणासाठी ॲप्लिकेशन हवं आहे ते निवडायचं आहे. त्यानंतर पर्पज निवडायचा आहे. कधी म्हणजे कोणत्या टाईमला हवं आहे, म्हणजे एज्युकेशनमध्ये 10वी आणि 12वीच्या नंतर हवं आहे का 10वी-12वीला हवं आहे. ठीक आहे मित्रांनो. आता 10वीच्या नंतर हवं आहे तर कोणत्या कारणासाठी, डिप्लोमासाठी ते तुम्ही निवडायचं. 12वीच्या नंतर ग्रॅज्युएशनसाठी हवं आहे, कशासाठी हवं. 10वीच्या नंतर पण 12वीच्या अगोदर तर बिलो 12 निवडायचं आहे, जसं मी निवडलेलं आहे. आणि सबमिट या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं. लक्षात घ्या मित्रांनो, पर्पज निवडताना एकदम व्यवस्थित निवडा आणि क्वालिफिकेशन निवडताना एकदम व्यवस्थित निवडा. निवडल्यावर सबमिट या बटनावर क्लिक करायचं. आता इथे सबमिट केल्यावर तुम्हाला इथे वर काही डबे दिसत असतील. तर हे सगळे स्टेप आहेत मित्रांनो. एवढे स्टेप तुम्हाला कंप्लीट करायचे, ज्याच्यामध्ये तुमचा ॲड्रेस, एज्युकेशन डिटेल्स, फॅमिली डिटेल्स, मायग्रेट झालेले डिटेल्स, फॅमिली कास्ट व्हॅलिडिटी डिटेल्स आणि शेवटी तुम्हाला सगळे डॉक्युमेंट अपलोड करायचे. ही सगळी तुम्हाला प्रोसेस करायची आहे. तर सगळ्यात अगोदर ॲप्लिकेशन इन्फॉर्मेशनमध्ये सॅच्युएशन, तुमचं नाव, वडिलाचं नाव, आडनाव ऑटोमॅटिकली येऊन जाईल. आता तुम्हाला इथं मॅरिटल स्टेटस निवडायचं आहे. त्याच्यामुळे तुम्ही सिंगल आहात, मॅरिड आहात, जे आहे ते तुम्ही ते निवडायचं आहे. त्यानंतर इथं ॲप्लिकंट नेम ॲज पर द कास्ट सर्टिफिकेट सांगायला. इथं तुमच्या कास्ट सर्टिफिकेटवर ज्या प्रकारे नाव आहे सेम तसंच तुम्हाला इथं लिहायचं आहे. आडनाव पहिलं असेल तर आडनाव अगोदर लिहा, नाव पहिलं असेल तर ते लिहायचं. कॅप्सलॉकमध्ये लिहा शक्यतो, जसं आहे तसं तुम्ही लिहून घ्या. त्यानंतर तुम्हाला आधार कार्ड नंबर टाकायचा आहे. आधार कार्ड नंबर टाकल्यावर तुम्हाला जन्मतारीख निवडायची आहे. जो टीशीवर जन्मतारीख आहे तीच तुम्ही इथे जन्मतारीख निवडायची आहे मित्रांनो. एकदा जन्मतारीख इथे सिलेक्ट करून घ्यायची आहे. त्यानंतर तुम्हाला बर्थ प्लेसच्या जागी टीशीवर जे जन्मस्थान आहे तेच तुम्हाला इथं टाकायचं आहे. त्यानंतर कॅटेगरी अप्लाइड, म्हणजे कोणत्या कॅटेगरीसाठी तुम्ही अप्लाय करू इच्छिता. OBC, SC, NT, VJ, जे असेल तुमचं कास्ट ते तुम्ही इथून सिलेक्ट करा. त्यानंतर कास्ट अप्लाइड, म्हणजे आता तुमची कोणती कास्ट आहे ॲक्च्युअल ते तुम्हाला इथं सिलेक्ट करायचे आहे मित्रांनो. ठीक आहे. याच्यामध्ये तुम्हाला कोणती कास्ट आहे ते ॲक्च्युअल सिलेक्ट करायचं आहे. कास्ट सर्टिफिकेटवर बघून घ्या, नंबर ते व्यवस्थित बघून सिलेक्ट करा. त्यानंतर तुम्हाला कास्ट सर्टिफिकेटचा नंबर टाकायचा आणि ते कधी इश्यू झालेला ते तुम्हाला इथं सिलेक्ट करायचं. ठीक आहे मित्रांनो. कास्ट सर्टिफिकेट कधी इश्यू झालेला आहे ते तुम्हाला येतो, त्याचीसुद्धा तारीख सिलेक्ट करायची. त्यानंतर येतो कास्ट सर्टिफिकेट इश्यूड फ्रॉम डिस्ट्रिक्ट. ठीक आहे. कोणत्या जिल्ह्यातून तुमचा कास्ट सर्टिफिकेट मान्य झालेला आहे. आता ते झाल्यावर इथं साईडलाच एक अजून आहे डेजिग्नेशन ऑफ अ सर्टिफिकेट इश्यू अथॉरिटी, म्हणजे कोणत्या अधिकारीच्या अंडर तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट भेटलेलं आहे ते सांगितलेलं आहे. आता मी इथं तुम्हाला दाखवतो. आता मी जिल्हा निवडलेला आहे. आता तुम्हाला डेजिग्नेशन ऑफिसर दाखवतो, तुम्हाला लक्षात येईल. डेजिग्नेशन ऑफिसमध्ये येतील जसे की तहसीलदार, कलेक्टर, नायब तहसीलदार हे असतात. ते तुम्हाला तुमच्या कास्ट सर्टिफिकेटवर भेटून जाईल. तुमचं सही शिक्क्याच्या जागी तिथे लिहिलेलं असते. सब डिव्हिजन ऑफिसर, सब डिव्हिजन मॅजिस्ट्रेट ते लिहिलेलं असतं, ते तुम्ही इथं सिलेक्ट करायचं आहे. ठीक आहे मित्रांनो. इथून सिलेक्ट केल्यावर तुम्हाला आता तिथं ऑफिसचा ॲड्रेस टाकायचा. जसं तहसील ऑफिस असेल तर कोणता तहसील ऑफिस आहे तुमच्या तालुक्याचा, मग तो तालुका तुम्हाला इथं निवडायचा सब डिव्हिजन ऑफिसमध्ये. त्यानंतर इथं खाली विचारलेलं आहे नेम ऑफ द डॉक्युमेंट ऑन विच कास्ट सर्टिफिकेट इज ऑब्टेन्ड फ्रॉम द कम्प्लिटेड अथॉरिटी. ठीक आहे. म्हणजे तुमचा जो कास्ट सर्टिफिकेट निघालेला आहे त्यावेळेस तुम्ही कोणकोणते डॉक्युमेंट दिला होता ते तुम्हाला इथे निवडायचं. ठीक आहे. तुम्हाला आठवण असेल कास्ट सर्टिफिकेटवर असेल तर ठीक आहे, जेवढे आठवण असतील तेवढे घ्या, किंवा तुम्हाला आठवणसुद्धा नसेल आत्ता तुमच्याजवळ जे डॉक्युमेंट असतील ते तुम्ही इकडे सिलेक्ट करायचं. जसे तुमची TC, वडिलांची TC, सेल्फ डिक्लेरेशन, बोनाफाईड सर्टिफिकेट,
त्यानंतर कोतवाल बुक, राशन कार्ड, ॲफिडेविट 100% करा मित्रांनो. ते सगळं तुम्हाला निवडून घ्यायचं आहे. ठीक आहे. इथं भलेही त्याने सांगितले असते की या कास्ट सर्टिफिकेट काढता वेळेस कोणते डॉक्युमेंट, पण तुम्हाला आठवण नसेल किंवा तुम्ही काढला नसतील, तुमचे वडील काढले असतील आणि आठवण नाही सध्या, तर मग तुम्ही इथं अशा प्रकारे जे डॉक्युमेंट आता उपलब्ध आहेत ते तुम्ही इथं निवडून घ्या. त्यानंतर तिथं तुम्हाला खाली यायचं आहे मदर टंग जे असेल तुमची ते तुम्हाला निवडायचं आहे. इथं मराठी बोलणारी भाषा, बोलीभाषा असेल तर मराठी. ठीक आहे. मग आपण इथं मराठी बोलू. त्यानंतर गॉडनेस जे पण तुमचे कुलदैवत असतील किंवा तुमच्या जातीमध्ये मानत असतील ते तुम्ही इथे निवडून घ्यायचं. त्यानंतर तुमच्या जातीत येणारे 5 आडनाव इथं तुम्हाला टाईप करायचे. 5 आडनाव तुमच्या जातीत जे पण येत असतील ते तुम्हाला इथं भरून घ्यायचे. आता हे सगळी प्रोसेस तुम्ही व्यवस्थितरित्या कंप्लीट करून घ्यायचे. आता मी सुद्धा ते तुम्हाला लाईव्ह दाखवणार आहे, त्यामुळे मी सुद्धा सगळे डॉक्युमेंट भरून घेतो आणि सेव्ह कंटिन्यू बटनावर क्लिक करतो. एकदा भरल्यावर असं तुमच्यासमोर ऑप्शन येईल, याला ओके करायचं. याला ओके केल्यावर आता पुढच्या स्टेपवर आपण रिडायरेक्ट करू. आता इथं ॲप्लिकेशन ॲड्रेस म्हणलेला आहे मित्रांनो. ॲप्लिकेशन ॲड्रेसमध्ये तुम्ही राहणारा वास्तव्याचा ॲड्रेस आणि तुमचा परमनंट ॲड्रेस तुम्हाला द्यायचा असतो. सेम असेल तर सेम म्हणून सांगायचं असतं. आता इथं करस्पॉन्डिंग ॲड्रेसमध्ये तुम्हाला तुमचा करस्पॉन्डिंग म्हणजे आता तुम्ही सध्या जिथं राहता तो ॲड्रेस तुम्हाला टाकायचा. ठीक आहे मित्रांनो. ॲड्रेस लाईनमध्ये जे पण तुम्ही शहरात सिटीमध्ये राहत असाल तर तुमचा अपार्टमेंट नंबर, हाऊस नंबर ते तुम्ही इथं टाकू. त्यानंतर तुम्हाला कंट्री सिलेक्ट करायचे आहे जे पण असेल इंडिया. ठीक आहे मित्रांनो. इथं ॲड्रेस लाईन 1, 2मध्ये तुम्ही जे आहे ते व्यवस्थित टाकून द्या. तुमचं अपार्टमेंट गावात राहत असाल तर डायरेक्ट गावाचं नाव टाका. त्यानंतर तुम्हाला तुमचा कंट्री सिलेक्ट करायचा. त्यानंतर तुमचा राज्य सिलेक्ट करायचा. त्यानंतर तुम्हाला तुमचा जिल्हा सिलेक्ट करायचा. त्यानंतर तुमचा तालुका सिलेक्ट करायचा आणि तुम्हाला इथं पिनकोड टाकायचा तुमचा. त्यानंतर तुम्ही त्या पत्त्यावर कोणत्या वर्षापासून राहता ते तुम्हाला इथं निवडायचं. ठीक आहे. जेवढं पण ज्या वर्षापासून ज्या सालीपासून तुम्ही राहता ते तुम्ही इथं निवडायचं. ते निवडल्यावर तुम्हाला खाली एक ऑप्शन दिसत आहे मित्रांनो. ठीक आहे. येस आणि नोचा. तिथं काय लिहिलेलं आहे, परमनंट ॲड्रेस इज सेम ॲज अ करस्पॉन्डिंग ॲड्रेस. म्हणजे आता तुम्ही राहत असलेला ॲड्रेस म्हणजे पत्ता आणि तुमचा परमनंट ॲड्रेस एकच आहे का असं विचारत आहे. असेल तर येस करा, म्हणजे तुम्हाला इन्फॉर्मेशन भरायची गरज पडणार नाही. नो केलात तर मग तुम्हाला इथं तुमचा परमनंट ॲड्रेस जो आहे तो तुम्हाला इथं टाकावा लागेल. परमनंट ॲड्रेस मग तुमचा जो असेल तुम्ही जसं आपण करस्पॉन्डिंग ॲड्रेस भरलेला आहे तशाच रीते तुम्हाला इथं परमनंट ॲड्रेस हे सुद्धा भरून घेऊन सेव्ह करायचं आहे. ठीक आहे मित्रांनो. सेव्ह करून तुम्हाला कंटिन्यू बटनावर क्लिक करायचं. एकदा सेव्ह करून कंटिन्यू बटनावर क्लिक केल्यावर पुन्हा तुमच्यासमोर तसाच एक पॉपअप येईल जसं आपल्याला अगोदर आला होता. आता मी हे बघा इथं आलं. याला ओके करून घ्यायचं. याला ओके केल्यावर आता ॲप्लिकेशन एज्युकेशन वेटेज. आता तुम्हाला इथं तुमच्या शैक्षणिक संदर्भातील सर्व माहिती इथं द्यायची आहे. जे अर्जदार आहे ज्याच्या नावाचं व्हॅलिडिटी काढायची आहे त्याची संपूर्ण शैक्षणिक माहिती इथे द्यायची आहे. ठीक आहे होतं. शैक्षणिक माहितीमध्ये काय काय द्यायचं तिथे जे विचारलेलं आहे ते द्यायचं. जसे की एज्युकेशनमध्ये प्रायमरी असेल, सेकंडरी, प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक ते निवडायचं. त्यानंतर नेम ऑफ इन्स्टिट्यूटमध्ये कोणत्या शाळेतून, कॉलेजमधून, प्राथमिक शाळेतून तुमचं शिक्षण पूर्ण झालं आहे त्याचं पूर्ण इथं तुम्हाला नाव लिहायचं आहे, गाव लिहायचं आहे. ठीक आहे. पत्ता लिहायचा आहे. त्याचा पत्ता लिहिला, कधीपासून शिकलात ते तुम्हाला इथं निवडायचं आणि केव्हापर्यंत शिकलात ते इथं लिहायचं 2मध्ये. ठीक आहे. त्यानंतर तुमच्या शाळेच्या टीशीवर, निर्गमवर काय आहे जे तुम्ही आता डिटेल्स भरले त्या शाळेच्या कागदावर ते तुम्हाला कास्ट निवडायची आहे आणि कोणती कास्ट आहे ते निवडायचे आहे. त्यानंतर जी तुम्ही इन्फॉर्मेशन भरलेली आहे एज्युकेशनची ते कंप्लीट झालेली आहे का चालू आहे हे तुम्हाला निवडायचं आणि ॲड या बटनावर क्लिक करायचं. आता तुम्ही इथं ॲड केलात. एकदा ॲड केल्यावर समजा तुम्हाला लक्षात आलं, तुम्ही पाहू शकता तुम्ही काय काय इन्फॉर्मेशन ॲड केलात तुम्हाला मी दाखवतो. तर खाली बघा, खाली आल्यावर अशा प्रकारे तुम्हाला इथं सर्व इन्फॉर्मेशन तुमची दाखवू. समजा इथं काही टायपिंग मिस्टेक झाली, काही चूक झाली तर तुम्ही काय कराल, एडिट या बटनाच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आणि पुन्हा ती माहिती एडिट करायची. त्यानंतर आता प्रायमरी झाला तर तुम्हाला सेकंडरीसुद्धा तुम्ही भरू शकता. जेवढं पण तुमचा जो एज्युकेशन डॉक्युमेंट असतील ते सर्व एज्युकेशन डॉक्युमेंटचे एज्युकेशन तुम्ही इथं भरा मित्रांनो. नसेल तर एखादं जरी जे लेटेस्ट आहे, चालू आहे त्याचं जरी भरलात तरी तुम्हाला भेटून जाते. असं काही बंधन नाही की तुम्हाला सगळेचे सगळे भरणे कंपल्सरी नाही आहे.
ठीक आहे मित्रांनो. काही जणांचं काय होतं की खूप सारे शाळा बदलतात, तर त्याची शंका असते की सगळे भरायचे. तसं काय नाही. समजा तुमचा जो प्रायमरी सेकंडरी असतील तर प्रायमरी सेकंडरी भरा आणि जे रनिंग असेल ते सुद्धा भरा. अशारित्या भरून घेतलात. सेव्ह आणि कंटिन्यू बटनावर क्लिक करायचं आहे. पुन्हा असं पॉपअप येईल, ओके करून टाकायचं. ओके केल्यावर आता येतो तुम्हाला तुमच्या फॅमिलीची डिटेल द्यायची आहे. फॅमिलीच्या डिटेलमध्ये तुमची म्हणजे तुमच्या वडिलांच्या आणि आजोबाची माहिती घ्यायची असते आणि ॲड्रेससुद्धा लिहायचा असतो. तर फादरच्या डिटेलमध्ये वडिलाचं, त्यानंतर वडिलाच्या वडिलाचं आणि आडनाव लिहायचं आहे. तसंच आजोबाचं वडिलांचं आणि आडनाव लिहायचं आहे. त्यानंतर त्यांचा जो ॲड्रेस आहे, परमनंट ॲड्रेस, तो तुम्हाला इथं भरून लिहायचा आहे. ठीक आहे मित्रांनो. व्यवस्थितरित्या माहिती पूर्णरित्या भरून घ्या. जे पण असेल ते व्यवस्थितरित्या भरून घ्या. ठीक आहे. हे सगळं भरून घेतल्यावर ॲड्रेससुद्धा व्यवस्थितरित्या भरून घ्या. ॲड्रेस आपण मागे जसं तुमचा ॲड्रेस भरलं होतं तसंच इथंसुद्धा सेम तुम्हाला ॲड्रेस भरून घ्यायचा आहे. गाव, जिल्हा, तालुका, बिलोली, काय म्हणतात तुमचा पिनकोड, त्यानंतर शेवटी यायचं आणि इथं बघा फादर ऑक्युपेशन विचारलेलं आहे. तर 3 ऑप्शन आहेत. जर वडील सर्व्हिसवर असतील सर्व्हिस निवडा आणि जे पण ऑफिस ॲड्रेस असेल ते टाका. बिझनेसमॅन असतील बिझनेस टाका. जे पण असेल ते लिहा तुम्ही. समजा तुमचे वडील इतर काही काम करत असतील तर ऑर्डर करा आणि तिथं काय ऑर्डर काम करतात ते तुम्ही लिहा. आता मित्रांनो, फार्मर काय करायचं, फार्मर ऑर्डरमध्ये सिलेक्ट करून फार्मर किंवा ॲग्रिकल्चर असं सुद्धा लिहू शकता किंवा बिझनेस म्हणून सुद्धा त्याला कन्सिडर करू शकता. त्यानंतर ऑफिसच्या ॲड्रेसच्या जागी तुमचं जिथं शेत आहे ते ॲड्रेस लिहा. त्यानंतर तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर द्यायचा आणि इथं तुम्हाला काय करायचं, लास्टमध्ये जो पण तुमचा पारिवारिक व्यवसाय आहे ते तुम्हाला इथं निवडायचा आहे. समजा तुम्हाला पारिवारिक व्यवसाय माहीत नाही तर तुमचे वडील जे सध्या करतात ते तुम्ही इथं टाकायचं आहे. तर जे पण करतात, जे सध्या करत असतील ते टाका. शेती करत असतील शेती टाका. त्यानंतर तुम्हाला सेव्ह या बटनावर क्लिक करायचं. सेव्ह केल्यावर ही माहिती तुमची सेव्ह होऊन जाईल. आणि इथं खाली आल्यावर इथं बघा, इफ ॲप्लिकेंट फादर लिटरेटेड, म्हणजे अर्जदाराचे वडील शिक्षित आहेत का विचारलेले आहे. समजा तुम्ही शिक्षित असतील तुमचे वडील तर येस करा आणि येस केल्यावर तुम्हाला इथं संपूर्ण माहिती द्यायची आहे. कुठपर्यंत शिक्षण झालेलं आहे, कोणत्या शाळेतून झालेलं आहे, कधीपासून झालेलं आहे, केव्हापर्यंत झालेलं आहे, मग त्यांच्या शाळेच्या कागदपत्रावर काय कॅटेगरी आहे, कोणती जात आहे, मग त्यांचा जो सर्टिफिकेट आहे का ते संपूर्ण तुम्हाला इथं माहिती द्यावी लागेल. जर अशिक्षित असतील तर नो या ऑप्शनला क्लिक करा. ठीक आहे मित्रांनो. शिक्षित असतील तर येस करा, अशिक्षित असतील तर नो करा. नो केलात तर तुम्हाला एक शपथपत्र द्यावे लागेल की तुमचे वडील अशिक्षित आहेत ना. ठीक आहे मित्रांनो. आता मी सर्व माहिती भरून घेतो. जसे की मी तुम्हाला अगोदरसुद्धा सांगितलं, लाईव्ह प्रोसेस करत आहे. ते माझी माहिती सेव्ह झाली. आता येस केलो. आता एकदा पूर्ण माहिती डबल चेक करून घ्या मित्रांनो, जसं आता मी करत आहे. सेम माहिती चेक केलात. इथं शेवटी माझी माहितीवर सगळं भरून घेतलो मी. आता इथं बघा, माझे वडील, अर्जदाराचे वडील शिक्षित अशिक्षित इथं ऑप्शन आहे. आता मी इथं निवडणार आहे अशिक्षित आहेत म्हणून. तुम्ही शिक्षित असतील तर शिक्षित निवडा. त्यानंतर सेव्ह कंटिन्यू बटनावर क्लिक करा. एकदा सेव्ह कंटिन्यू केल्यावर आता इथं फॅमिली मायग्रेशन डिटेल, म्हणजे तुमचा परिवार दुसऱ्या राज्यातून या राज्यात स्थानांतरित झाला आहे का. झाला असेल तर येस या ऑप्शनवर क्लिक करा. येस या ऑप्शनवर क्लिक केल्यावर मग कोणत्या राज्यातून झाला, कधी झाला आणि कोणत्या कारणासाठी झाला हे तुम्हाला तिन्ही गोष्ट सांगायची. ठीक आहे मित्रांनो. जर झाला नसेल, इथलेच वास्तव्यात असेल तर नो करा. त्यानंतर नेटिव्ह प्लेस मायग्रेशन, इफ ॲप्लिकंट फादर लेफ्ट द नेटिव्ह प्लेस, म्हणजे तुम्ही जे तुमचं गाव आहे ते सोडून कुठं शहरात ते स्थायी झालात का त्याची माहिती विचार. ते असेल तर येस करा किंवा नाही तर नो करा. अशाच प्रकारे जे पण इन्फॉर्मेशन विचारले ते येस करा. किंवा तुम्ही मायग्रेट कुठंच झाला नाही तर काही छेडछाड न करता सेव्ह करून टाकून पुढे या मित्रांनो. काही छेडछाड करू नका. तर जर तुम्ही मायग्रेट झालेले नसेल. आता तुम्हाला इथं फॅमिली कास्ट व्हॅलिडिटी डिटेल्स, वेदर द सेक्युरिटी ऑफ द कास्ट सर्टिफिकेट ऑफ एनी मेंबर ऑफ द फॅमिली हॅज डज अर्लियर, म्हणजे तुमच्या परिवारातील कोणत्याही फॅमिली मेंबरने याच्या अगोदर कास्टसाठी व्हॅलिडिटी मिळवली आहे का. असेल तर त्याचं नाव लिहा. त्यानंतर त्याचं आणि तुमचं काय नातं होतं ते तर रिलेशनमध्ये तुम्ही सिलेक्ट करायचं आहे. फादर, मदर, सन, डॉटर हे तुम्हाला इथं सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर कोणत्या कमिटी अंतर्गत, म्हणजे कोणत्या जिल्ह्याच्या कमिटी अंतर्गत तुम्हाला सर्टिफिकेट भेटला आहे तो इथं निवडायचा आहे. त्यानंतर कोणत्या कारणासाठी भेटलेला आहे, म्हणजे शिक्षणासाठी भेटलेला आहे, कोणत्या इतर कारणासाठी भेटलेला आहे ते तुम्हाला इथं
ते कारण इथं तुम्हाला निवडायचं आहे. ठीक आहे मित्रांनो. ते निवडल्यावर तुम्हाला तो सर्टिफिकेट कधी भेटलेला आहे तो वर्ष निवडायचं. कोणत्या वर्षी व्हॅलिडिटी सर्टिफिकेट भेटलेला आहे. कास्ट सर्टिफिकेट म्हणून मित्रांनो व्हॅलिडिटी. त्यानंतर तो व्हॅलिडिटीचं इथं नाव टाकायचं, नंबर टाकायचा आणि तो कधी इश्यू झालेला आहे ते डेट निवडायची आहे. रिजेक्ट झाला असेल तर येस करा आणि कोणत्या कारणासाठी झाला आहे तो लिहा. इफ ॲप्लिकंट हॅज बीन अप्लाइड द कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट बिफोर एनी कमिटी इन द महाराष्ट्र, म्हणजे तुमच्या जिल्ह्याव्यतिरिक्त इतर कोणत्या जिल्ह्यात तुम्ही कास्ट सर्टिफिकेट अप्लाय केलेलं आहात का हे विचारत आहे. असेल तर येस करा की नंतर नो करा. सर सगळं नो असेल तर नो करा, सेव्ह आणि कंटिन्यू बटनावर क्लिक करा. ठीक आहे मित्रांनो. आता माझ्या इथं कोणी माझ्या फॅमिली मेंबरमध्ये नाही आहे, मी नो केलेलं आणि सेव्ह कंटिन्यू बटनावर क्लिक केलं. तुमच्या असेल तर फॅमिली डिटेल्स भरा. तर मित्रांनो आता आपण फायनल स्टेजला आलेलो आहोत. इथं आपल्याला डॉक्युमेंट अपलोड करायचे. इथं 2 सेक्शन केलेले आहेत मित्रांनो. एमध्ये प्रायमरी डॉक्युमेंट आणि बीमध्ये सेकंडरी डॉक्युमेंट. त्याच्यामध्ये सुद्धा 2 ऑप्शन आहेत, मी तुम्हाला पुढे दाखवते. तर इथं आपल्याला जेवढे पण डॉक्युमेंट सांगलेले आहेत प्रायमरीमध्ये ते सगळे अपलोड करणं कंपल्सरी आहे. याच्याशिवाय आपला फॉर्म सबमिट होणार नाही. ठीक आहे मित्रांनो. तर सर्वात पहिले आपल्याला कोणकोणते डॉक्युमेंट अपलोड करायचे ते सांगणार आहे. ते सर्वात अगोदर तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट ऑफ द ॲप्लिकंट, अर्जदाराचा कास्ट सर्टिफिकेट करायचा आहे. त्याला PDF मध्ये 512 KB या साईजमध्ये अपलोड करायचा आहे मित्रांनो. ठीक आहे. ब्राउझर फाईल या बटनावर क्लिक करा. तुमचा गॅलरीमधून फाईल निवडा आणि अपलोड करा. अपलोड फाईलच्या जागी तुम्हाला तुमची फाईल चेक करता आहे. त्यानंतर ओरिजिनल ॲफिडेविट. ठीक आहे मित्रांनो. फॉर्म नंबर 17 हे तुम्हाला इथं अपलोड करायचं आहे. जसं मी तुम्हाला अगोदर सांगितलं होतं की फॉर्म नंबर 17 हे ॲफिडेविट करावं नाही. त्यानंतर फॉर्म नंबर 3 मी अगोदरसुद्धा सांगितलं होतं ते सुद्धा तुम्हाला इथं ॲफिडेविट करायचं आहे, म्हणजेच त्याला शपथपत्र करायचं आहे आणि तो तुम्हाला इथं PDF स्वरूपात स्कॅन करून इथं अपलोड करायचा. इथं तुम्हाला साईजसुद्धा दिली आहे. त्यानंतर फॉर्म नंबर 15A जे की शाळेकडून दिलं जाते तुम्हाला, ते तुम्हाला इथं काय करायचं, PDF स्कॅन करून ते सुद्धा तुम्हाला इथं अपलोड करायचं. हे 4ही डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड घ्यायचे आणि अपलोड फाईलच्या जागी तुम्हाला ते क्लिक करून तुम्ही चेक करू शकता व्यवस्थित तिथे झालेत का नाही. आता इथं खाली आल्यावर तुम्हाला तुमची फोटो टाकायचे मित्रांनो. ठीक आहे. फोटो अपलोड करायचे. फोटो अपलोड कशी करायची मित्रांनो, एकतर हे JPG साईजमध्ये असायला हवी, म्हणजे फॉर्मॅटमध्ये असायला हवी, 50 KB साईजमध्ये असायला हवी आणि त्यानंतर 300 ते 400 पिक्सल या डायमेन्शनमध्ये असायला हवी. लक्षात घ्या मित्रांनो. हे तुमची पासपोर्ट साईज. त्यानंतर तुमची सही 20 KB साईजमध्ये असायला हवी तुमची सही. त्याचा फॉर्मॅटसुद्धा JPG असायला हवं आणि त्याचं डायमेन्शनसुद्धा 300 पिक्सल ते 400 पिक्सल एवढ्या साईज डायमेन्शन असायला हवं त्याचं. ठीक आहे. इथं सुद्धा तुम्ही डायरेक्टली ब्राउज करू शकता, ब्राउज करून अपलोड करू शकता. सेम जसं आपण आपले ॲप्लिकेटचे फोटो अपलोड केलेत अशा प्रकारे तुम्ही ॲप्लिकेटचे सिग्नेचरसुद्धा अपलोड करू शकता. त्यानंतर ॲप्लिकेंट फादर सिग्नेचर. आता तुम्हाला वडिलाची सही करायची आहे, ते पण 50 KBच्या आत असायला हवी. JPG फॉर्मॅटमध्ये असायला हवं. 300 ते 400 पिक्सलमध्ये असायला. समजा वडील अशिक्षित असतील तर त्यांच्या डाव्या हाताचा अंगठा घ्या, त्याची फोटो करा आणि ह्या साईजमध्ये करून तुम्ही अपलोड करून घ्या मित्रांनो. अशा रीत्या तुम्ही तुमचे जेवढं मॅन्डेटरी होती ते तुम्ही केलेले आहे. आता इथं सेकंड नंबरचे इम्पॉर्टंट सेकंडरी डॉक्युमेंट एव्हिडन्स प्रूफ ऑफ अ डीप डेट ओनली टू प्रूव्ह अ कास्ट क्लेम. ॲटलिस्ट 1 डॉक्युमेंट कॅन बी अपलोड स्कॅन कॉपी ओरिजिनल सर्टिफिकेट्स. इथं तुम्हाला सांगितलेलं आहे यापैकी 1 डॉक्युमेंट अपलोड करायचं, ते पण ओरिजिनल. ठीक आहे मित्रांनो. ओरिजिनल म्हणजे काय, ओरिजिनल डॉक्युमेंटची तुम्हाला PDF करायची आणि ते हे करायचं. तर ह्याच्यामध्ये तुम्ही सगळ्यांजवळ TC असतो तर TC सिलेक्ट करा मित्रांनो. बर्थ सर्टिफिकेट असेल तर बर्थ सर्टिफिकेटसुद्धा अपलोड करा. ठीक आहे. तुमचं म्हणजे इथं तुमचं मानलं नाही, ॲप्लिकेंट्स फादर किंवा कोणी भाऊ बहीण काका त्यांचं विचारलेलं आहे. तर TC तर 100% असतो मित्रांनो. तर TC एवढं करा. जर तुमच्या कोणता कोतवाल बुक ते असेल त्याच्यावर कास्ट नमूद केलेली असेल ते सुद्धा सिलेक्ट करू शकता. आता माझ्याजवळ आहे, मी करत आहे. आणि निर्गम मित्रांनो, कोणाचं, तुमच्या आजोबाचं, तुमच्या आजोबाच्या भावाचं किंवा तुमच्या काकाचं, तुमच्या वडिलाचं आहे ना, कोणाचं असेल ते सिलेक्ट करून तुम्ही आपले. आता मी इथे 2 केलेले आहेत मित्रांनो, तर इथे मी 2ही अपलोड करून घेते. आता इथं खाली मित्रांनो मी तुम्हाला म्हणतो सेकंडमध्ये 2 ऑप्शन आहेत. सेकंडरी ऑप्शनमध्ये 2 आहेत. जर वरचे कोणते डॉक्युमेंट एक अपलोड केल्यावर अजून कोणते डॉक्युमेंट उरत असतील तर ते तुम्ही इथं अपलोड करू शकता. ठीक आहे.
वर जर कोणते डॉक्युमेंट नसतील तर ते तुम्ही इथं खाली करू शकता, ज्याच्यामध्ये तुमचे महसूलचे रेव्हेन्यू रेकॉर्ड असतील ते जे पण असतील ते येतं. जसे की एनी अदर डॉक्युमेंट सपोर्टिंग कास्ट क्लेम ॲप्लिकंट कॅन अपलोड मल्टिपल व्हेरिफिकेशन सर्टिफिकेट अंडर द ब्लड रिलेशनशिप. म्हणजे वेगवेगळे जे तुमच्या परिवारात समजा एकपेक्षा जास्त जणांपाशी व्हॅलिडिटी असतील तर ते तुम्ही इथं अपलोड करू शकता. त्यानंतर तुमचा फोटो ID कार्ड असेल जो कॉलेजचा तो तुम्ही इथं अपलोड करू शकता. आता मी इथं काही दाखवणार आहे, जे मी इथं अपलोड करणार आहे ते मी तुम्हाला इथं दाखवतो. तुम्ही जे असेल ते तुम्ही तुमच्याप्रमाणे वाचून घेऊन करा. ठीक आहे. आता बघा इथं सनद or proceeding before the demand date in the tenant has been declared on the landlord as per the provision of the Maharashtra Tenancy and Agriculture Land Act 1914 or the law of revealing the entry of case. ठीक आहे मित्रांनो, म्हणजे जो मी तुम्हाला कासरा पाणी किंवा तुमचा कपत्र जे म्हणलो होतो कोतवाल बुक ते तुम्ही इथं सगळे तुम्ही इथं सिलेक्ट करून ते तिथे अपलोड करू शकता मित्रांनो. ठीक आहे. आता तुमच्या जो कोणते लँडचे रेव्हेन्यू रेकॉर्ड असतील ते मला माहीत नाही, पण माझ्याजवळ जे आहे ते मी तुम्हाला आता दाखवलेलंच आहे. आता मी सगळे सिलेक्ट केलेले अपलोड करून येतो आणि मी तुम्हाला दाखवतो. अशा प्रकारे मी सगळे व्यवस्थितरित्या अपलोड करून घेतलेलं आहे. आणि आता तुम्ही व्ह्यू अपलोड फाईल याच्यावर क्लिक करून एकदा क्रॉस चेक करून घ्या मित्रांनो, व्यवस्थितरित्या अपलोड झालेला आहे का नाही. एकदा सगळे मी अपलोड करून घेतलो. तुम्ही सुद्धा अशा प्रकारे अपलोड करून घ्या आणि सेव्ह आणि कंटिन्यू बटनावर क्लिक करा. सेव्ह आणि कंटिन्यू बटनावर क्लिक केलं. आता तुम्हाला काही अशा प्रकारची स्क्रीन दिसेल, जसं आता तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे. इथे तुम्हाला तुमच्या ॲप्लिकेशनची संपूर्ण डिटेल दिसेल. ठीक आहे मित्रांनो, तुमचं नाव, तुमच्या कास्ट सर्टिफिकेटवर नाव काय, तुमचं मॅरिटल स्टेटस काय, मोबाईल नंबर काय, ईमेल ID काय, आधार कार्ड नंबर काय, सगळं इन्फॉर्मेशन तुम्हाला इथून दिसेल. हे सगळे इन्फॉर्मेशन तुम्ही काय करून घ्यायचे, चेक करून घ्यायचं मित्रांनो व्यवस्थितरित्या. मग तुम्ही कोणकोणते डॉक्युमेंट इथं लावलेले आहेत किंवा कोणकोणते सगळे जे आतापर्यंत तुम्ही जे माहिती भरलात पूर्ण 6-7 स्टेपमध्ये ते सगळी माहिती इथं दिसेल. समजा आता इथं क्रॉस चेक करताना समजा तुम्हाला काय आढळून आलं, काही करेक्शन निघाले, तर तुम्हाला खाली एडिट नावाचं बटन आहे. एडिट या बटनावर क्लिक करून एडिट करून घ्यायचं आहे, कारण एकदा हे झाल्यावर पुन्हा हे होणार नाही, बदल होणार नाही. जर सगळं बरोबर असेल तर तिथे चेकमार्क करा, कॅप्चर कोड फिलअप करा आणि सबमिट या बटनावर क्लिक करा. इथे तुम्हाला सांगितलेलं आहे आफ्टर फायनल सबमिशन वी विल नॉट मॉडिफाय. बघा बघा आता इथं तुमचं झालेलं आहे, सगळं व्यवस्थित झालेलं आहे. आता तुम्हाला इथं पेमेंट करायचं आहे. इथं काय करायचं, तुम्ही पेमेंट करायचं आहे. ऑनलाईन पेमेंट आहे, ऑनलाईन पेमेंट करायचं आहे. ऑनलाईन पेमेंट केल्यावर तुम्हाला काय करायचं आहे, तुम्ही नेट बँकिंग UPI कोणताही थ्रो करा. जेव्हापर्यंत पेमेंट होत आहे मी तुम्हाला सांगत आहे, तुम्ही जे पण डॉक्युमेंट केलेले आहात सगळ्याचे 2-2 कॉपी तयार करा. म्हणजे प्रत्येक डॉक्युमेंटची 2 कॉपी तयार करा आणि 2 बंच तयार करा. एक बंच तुमच्यापाशी ठेवा आणि एक बंच ते या चालानसोबत काय करा, तुमच्या जिल्ह्याचे जिथं पण कास्ट व्हॅलिडिटीचं ऑफिस समाज कल्याण ऑफिस असेल त्या समाज कल्याण ऑफिसला नेऊन चालानसहित तुमचं ॲप्लिकेशन तुम्हाला सबमिट करावं लागेल. ॲप्लिकेशनसोबत तुमचे जेवढे पण डॉक्युमेंट आहेत त्याचे झेरॉक्स आणि जो तुमचा कॉलेजमार्फत आलेला आहे त्याचं ओरिजिनल आणि चालानची पावती हे सगळं तुम्हाला अटेस्टेड करायचे आहे. आणि अटेस्टेड करून ते तुम्हाला नेऊन तुमच्या जिल्ह्याच्या ठिकाणी जो समाज कल्याण ऑफिस आहे तिथे नेऊन तुम्हाला जमा करायचे आहे. ठीक आहे, अशा प्रकारे तुम्ही ते तिथे नेऊन जमा करायचा आहे. आणि एक बंच तुमच्याजवळ ठेवायचा आहे की रेकॉर्ड असायला हवं की तुम्ही कोणकोणते कागदपत्र दिला होता व्हेरिफिकेशनच्या वेळेस, कोणकोणते अपलोड केला होता. आणि हे सगळं झाल्यावर काही वेळेस काय होते मित्रांनो, काही खात्री करण्यासाठी तुम्हाला त्यांच्याकडून मेल येतो किंवा कॉल येतो, तर तुम्ही त्या कॉलचा रिस्पॉन्स द्यायचा आहे. तुम्हाला कधी कधी ऑफिसला बोलवलं जाते, त्या ऑफिसलासुद्धा तुम्हाला जाऊन तिथं सुनावणी होते. फक्त तुम्हाला माहिती विचारली जाते, ती माहिती तुम्हाला द्यायची असते. त्याच्यानंतर 20 ते 25 दिवसात किंवा 1 महिन्यात तुम्हाला तुमचा सर्टिफिकेट ह्याच वेबसाईटवर तुम्हाला भेटून जाईल. ठीक आहे मित्रांनो, इथं बघा तुम्ही ॲप्लिकेशन पेमेंट केल्यावर तुम्हाला इथून तुमचा होम पेजवर याल. इथे तुम्हाला ॲप्लिकेशन स्टेटस असेल, इथं तुम्हाला सगळं नाव दिसेल. इथून तुम्हाला तुमचा डाउनलोड ॲप्लिकेशन PDF ह्या बटनावर क्लिक करून काय करायचं आहे, तुमचा ॲप्लिकेशन फॉर्म डाउनलोड करायचा. त्यानंतर पेमेंट रिसिप्ट डाउनलोड करायचे. सगळ्याचे 2-2 कॉपी करा आणि ॲप्लिकेशन फॉर्म आणि पेमेंट रिसिप्टसोबत
जे तुम्हाला फाईल समाज कल्याणला द्यायचे आहे त्याच्यासोबत तुमच्या कॉलेजचा जो लेटर असेल तो आणि ओरिजिनल पेमेंट रिसिप्ट हे करून मला ते समाज कल्याण ऑफिसला द्यायचं आहे. इथून तुम्ही ते ॲप्लिकेशन फॉर्म आणि पेमेंट रिसिप्ट डाउनलोड करू शकता आणि एक तुमच्याजवळ रेकॉर्डसाठी ठेवा. अशा प्रकारे तुम्ही घर बसल्या कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट अप्लाय करू शकता 2025मध्ये. ठीक आहे मित्रांनो, तुम्हाला फॉर्म समाज कल्याणला नेऊनच जमा करावा लागेल आणि सगळी जर प्रोसेस व्यवस्थित त्या फॉलो केला तर तुम्हाला 20 ते 25 दिवसात तुमची कास्ट व्हॅलिडिटी तुम्हाला इथं ऑनलाईनरित्या भेटेल. तुम्ही इथं येऊन ते डाउनलोड करू शकता आणि लॅमिनेशन करून त्याचा वापरसुद्धा करू शकता. अशा प्रकारे तुम्हाला तुमचा फॉर्म दिसेल. हे पूर्ण तुम्हाला काय करायचं, प्रिंट करून घ्यायचं आहे. ब्लॅक अँड व्हाईट असेल तरी चालेल, असं काही नाही की कलर प्रिंटच असा लावून हे तुम्हाला काढून घ्यायचं आहे. याच्यासोबत पेमेंट रिसिप्ट पण काढून घ्यायचे आणि त्याची तुम्हाला प्रिंट काढवायची. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मित्रांनो नक्की कॉमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही कुठून हा व्हिडिओ पाहता तुमच्या जिल्ह्याचं नाव कॉमेंटमध्ये सांगा. आणि आपला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. तर धन्यवाद मित्रांनो, पुन्हा एकदा भेटूया अशाच एखाद्या महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, राम राम.